राघवच्या घरी आजी बोलतात राघवच्या मॉमला, शालिनी बोला तुम्ही राघवच्यात मॉम आहात तुम्ही त्याच्या, ऐकेल तो तुमचं, लग्नाचं वय झालंय त्याचं. आई माझं काही एक ऐकत नाही राघव. हे आणि मी गेलेलो कालच रात्री लग्नाचा विषय त्याच्याजवळ काढलेला आम्ही. पण माझं मी बघेन, तुम्ही त्यात पडू नका बोलून तो त्याच्याच रूममधून आमच्या समोरून निघून गेला. जाताना पुन्हा या विषयावर माझ्याशी बोलायचं नाही म्हटला. आम्हाला त्याच्याशी काय बोलायचं आहे तेही ऐकून घेतलं नाही त्यांनी. आई वडील म्हणून आमची काहीच किंमत करत नाही, ना आमच्या शब्दाला मान ना आम्हाला मान. शालिनी नाराजीच्या स्वरात खाली मान घालून आजीसमोर बोलत असतात. आजीला शालिनी आणि त्यांचा मुलगा शेखर या दोघांचंही खूप वाईट वाटतं. शालिनी आजी समोरून उठून जाऊ लागतात आता. पण जाता जाता तोंडातल्या तोंडात पुटपुटतात, पुत्रप्राप्ती झाली तर ती चांगली व्हावी, नाही तर नसती झाली असती तरी बरं झालं असतं. असं नेहमी तोडून बोलतो आमच्याशी. नसता झाला तर या मरण यातना तरी भोगाव्या नसत्या लागल्या. डोळ्यातून अश्रू ओघळत गालावर येतात. त्या पदराने गालावरचे अश्रू पटकन पुसतात. त्यांचा ऊर दाटून येतो भावनांनी. पण त्या पटकन आजीच्या रूममधून बाहेर पडून तोंडात पदर कोंबून तशाच त्यांच्या रूममध्ये धावतात. आजीला त्यांच्या सुनेची शालिनीच्या मनाची तगमग पाहून खूप वाईट वाटलं. त्यांचं मन हळहळलं. राघव तुम्हाला कधी उमगणार आई वडिलांशी कसं वागायचं ते? तुम्हाला कधी कळणार आई वडिलांची माया काय असते ते? मुलांना जन्म दिल्यापासून तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात आई वडील. स्वतः देव पृथ्वीवर येऊ शकला नाही म्हणून त्यांनी आई वडिलांसारखं दैवत निर्माण केलंय. आजीला राघवचा खूप राग आला. स्वतःच्या आई वडिलांशी आपुलकीने वागत नाही, लग्न करत नाही, आपल्या रक्ताच्या नात्यांची कदर नाही त्याला. किती दिवस चालणार हे असं? किती वेळा समजवलं मी राघव तुला, आई वडिलांचा अपमान करू नकोस, त्यांचा मान ठेव. स्वतःच्या आई वडिलांवर कसला एवढा राग आहे तुझा? घरात पैशांची काहीच कमी नव्हती. लक्ष्मी पाणी भरत होती घरात. पण माणसांची माणसाला किंमत जर नसेल तर या अमाप संपत्तीचा काय उपयोग? असा मनात विचार करून आजीला खूप वाईट वाटतं. घरात सर्वांना वाटत असतं राघवचं लग्न व्हावं, पण ज्याला लग्न करायचं आहे त्याला नाही वाटत त्याचं लग्न व्हावं असं. मुली फक्त पैशांसाठी भुकेलेल्या असतात आणि मुळात त्याला मुली आवडत नसतात. खूप तिरस्कार करत असतो राघव मुलींचा. तो एवढा तिरस्कार का करतो ते पण काही कळत नसतं. त्या विषयावर तो काही बोलेल तर कळेल ना समोरच्याला. तो त्याच्या मनात काय चाललंय ते बोलून देखील दाखवत नसे. स्वतःला कामाच्या व्यापात नेहमी गुंतवून ठेवत असे. आजीने राघवच्या होणाऱ्या बायकोसाठी आणलेली भरजरी साडी कपाटातून बाहेर काढली. आजी साडीची घडी उघडून पाहू लागली. साडीवरून प्रेमाने मायेने हळूवार हात फिरवत होती आजी आता. मागील कित्येक दिवसांपासून आजी नजरेस पडली नव्हती म्हणून राघव येतो आजीला भेटायला. आजी कुठे आहेस? आजी तिच्या बेडरूममध्ये विचारात हरवलेली असते. राघव आजीजवळ येऊन पाहतो. आजी छानशी साडी हातात घेऊन साडीकडे एकटक पाहत असते. आजी इथे बसलेस तू? मी केव्हापासून हाका मारतोय तुला? आजी काही न बोलता रागाने थोडं फिरून बसते. आजी काय झालं? रागवलीस तू माझ्यावर? बऱ्याच दिवसांपासून आपली भेट झाली नाही म्हणून भेटायचं होतं मला तुला, पण कामाचा लोड एवढा होता काय सांगू आजी तुला. आज मी सर्व काम बाजूला ठेवून खास आजी तुझ्यासोबत एकत्र वेळ घालवण्यासाठी आलोय. ही साडी का हातात घेऊन बसलेस? अच्छा, आजोबांनी दिलेली का तुला ही साडी? आजोबांची आठवण येते का तुला? आजी राघवच्या कोणत्याच प्रश्नाचं काहीच उत्तर देत नसते. राघव थोडा वैतागतो. आजी त्याच्यासोबत बोलत नसते म्हणून.
पण आजी खूप लाडाची असते त्याची. आजीवर तो रागवू शकत नव्हता. स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवत, ए आजी, बोल ना ग काहीतरी, अशी गप्प नको राहूस. ठेव ही साडी. नक्कीच ही साडी पाहून दुःख झालंय तुला. आजोबांच्या आठवणी आहेत ना या साडीत. तो आजीच्या हातातून साडी काढून घेऊ लागतो. आजी जोरात हिसका देऊन त्याचा हात बाजूला झटकते. हात नको लावूस साडीला, आजी रागाने चिडून बोलते. तो फक्त आजीकडे पाहतच राहतो. ही साडी मला तुझ्या आजोबांनी नाही दिली. मी ही साडी माझ्या नातसुनेसाठी घेऊन ठेवले. वाटलं होतं मी माझ्या स्वतःच्या हाताने तुझ्या होणाऱ्या बायकोला ही साडी लग्नात नेसायला देईल. पण कशाचं काय? तू लग्न करायला कुठे तयार होतोयस? आहे पडून साडी कपाटात. मी डोळे मिटण्या अगोदर तरी लग्न कर, त्यानंतर मी डोळे मिटायला मोकळी. आजी तळमळीने बोलतात त्याला. हे बघ आजी, तू असं काहीतरी बोलत असतेस म्हणूनच मी लग्न करत नाही. मी लग्न केले की तू डोळे मिटशील. हे कसं चालेल मला? अजिबात नाही चालणार. मला हवी आहेस तू. मी म्हातारा होत तोपर्यंत. बोलतच तो आजीचे गाल हळूच पकडतो. आजी त्याचा हात बाजूला झटकून देते. हात लावू नकोस मला. मला फक्त तुझं लग्न झालेलं पाहायचं आहे. आजीला आता भयंकर राग आलेला. आजीने त्याचा हात झटकल्यामुळे आता तो स्वतःच्या रागावर कंट्रोल न करता रागाने तडक आजीच्या रूममधून बाहेर पडतो. यांना सांगितलेलं कळतच नाही. मी लग्न नाही करणार ते. तुम्ही कितीही समजवा मला, मी कधीच लग्न नाही करणार. इमोशनल ब्लॅकमेल करते ही आजी माझी मला. हिला काय वाटलं हिच्या अशा वागण्याने मी तयार होईल काय लग्नाला? अजिबात नाही तयार होणार. बोलतच तो ताड ताड पावलं टाकत त्याच्या रूममध्ये जाण्यासाठी जिना चढू लागतो. तर मागून घरातील आजीची केअरटेकर त्याला आवाज देते. राघव सर. तो वैतागून मागे फिरून पाहतो तिच्याकडे. काय आहे बोलतो. ती पुन्हा राघव सर. तिच्या तोंडातून शब्द निघत नसतो. पुढे काय बोलणार आहेस की नाही, का नुसतं राघव सर करत बसणार आहेस? तो वैतागून पुन्हा जिन्याच्या 1-2 पायऱ्या चढतो. ती झपाझप पायऱ्या चढून जाणाऱ्या त्याच्याकडे पाहून कसं तरी धैर्य एकवटून बोलते. सर. आजीला चक्कर आली. राघवची पावलं जागीच थांबतात. तडक फिरतो. ज्या वेगाने वरती गेला होता त्याच वेगाने पुन्हा जिना उतरून खाली येतो. तिला बोलतो, मूर्ख आहेस का? पटकन सांगता येत नाही का? ती बिचारी खूप घाबरते. राघव आजीच्या रूममध्ये पोहोचलेला. आजीला बेडवर उचलून ठेवतो तो आणि घरातच हॉस्पिटल बोलवतो. डॉक्टरांकडून कळतं त्याला आजीला हार्ट अटॅक आलाय तो. राघवचे मॉम, डॅड, त्याची छोटी बहीण नेहा आणि त्याचा मित्र चार्ली सर्वच टेन्शनमध्ये असतात. आजीला हार्ट अटॅक आलाय हे ऐकून धक्का बसतो त्यांना. आजीची तब्येत खालावत चाललेली. डॉक्टरांनी सांगितलेलं आमच्या प्रयत्नांना आजी काहीच रिस्पॉन्स नाही देत. आता देवाची इच्छा असेल तर आजी वाचेल या संकटातून. नाही तर डॉक्टर पुढे काही बोलणार त्याआधीच राघवने डॉक्टरांची कॉलर पकडली. रागाने, ए डॉक्टर, काही काय बोलतोयस? मला माझी आजी जिवंत राहायला हवी आहे. आजीला काही झालं ना तर तू देखील या पृथ्वीवर राहणार नाहीस. बोलत राघव रागात डॉक्टरांच्या नाकावर एक पंच ठेवून देतो. चार्ली आणि राघवचे वडील शेखर राघवला कसं तरी मागे ओढतात आणि डॉक्टरांची त्याच्या तावडीतून सुटका करतात. डॉक्टर बिचारे मोठमोठे श्वास घेत थापा टाकत खुर्चीवर जाऊन दूरवर बसतात. चार्ली बोलतो, राघव काय करतोयस हे? ते डॉक्टर आहेत. त्यांचं काम ते करत आहेत. त्यांच्यावर असा हात उचलायला नको पाहिजे होतास तू. मग मी काय करू यार? आजी बघ मरणाच्या दारात आहे आणि हा डॉक्टर बोलतोय आमचे सर्व प्रयत्न करून झालेत. निष्ठुर मनाचा राघव आजीसाठी रडत होता. चार्ली बोलतो, राघव, डॉक्टर बरोबर बोलत आहेत. आजीला वाचवायचं असेल तर ते तुझ्याच हातात आहे, पण ते तू करणार नाहीस. चार्ली बोल तू. मी आजीसाठी काहीही करायला तयार आहे. लग्न कर राघव, तेही आता लगेच. शक्य तेवढ्या लवकर. तुझी लग्नाची बातमी ऐकून आजी
पहिल्यासारख्या ठणठणीत बऱ्या होतील. राघव काही विचार न करता आजीसाठी ठीक आहे. मी लग्नाला तयार आहे. तू कर माझ्या लग्नाची सर्व तयारी. चार्ली ओके ठीक आहे करतो मी तयारी बोलतो. काही वेळातच चार्ली अनिताच्या वडिलांनी पाठवलेला अनिताचा फोटो राघवला दाखवतो. ही मुलगी आहे. उद्याच लग्न आहे तुझं राघव या मुलीसोबत आपल्या पॅलेसवर. तुझं लग्न झालेलं कळल्यावर बघ आजी बऱ्या होतील. नको टेन्शन घेऊस. चार्ली राघवच्या पाठीवर 2-3 वेळा हलकं टॅप करून निघून जातो. राघवला कशाचंच काही भान नव्हतं. लग्नाला विरोध करणारा राघव आता कोणत्याही मुलीसोबत आजीसाठी लग्न करायला तयार झालेला. त्याची प्रेमळ लाडकी आजी मरणाच्या उंबरठ्यावर होती. त्याला काहीच सुचत नव्हतं. चार्ली जसं म्हणत होता त्या सगळ्याला तो ओके करत होता. काहीच तासात अनिताचं लग्न राघवसोबत लागणार होतं. म्हणून अनिताला राघवच्या पॅलेसवर घेऊन जाणार होते परीचे मामा मामी. अनिता लग्नाला तयार आहे असं दाखवून राघवच्या पॅलेसवर जाण्यासाठी तयार होते. पण आईजवळ हट्ट करते, या मोलकरणीला सोबत घे. तिची गरज लागेल मला तिथे. मामीची इच्छा नसते परीला लेकीच्या लग्न सोहळ्यात घेऊन जाण्याची. पण तिच्या लेकीची इच्छा असते म्हणून मामी तयार होते परीला राघवच्या पॅलेसवर घेऊन जाण्यासाठी. अनिता लग्न होऊन जाणार असते आणि आता मामीला लेकीचं मन मोडावंसं वाटत नाही. ती लेकीसाठी बरं ठीक आहे बोलते, पण परीला धमकावून ठेवते. मामी तिथे गेल्यावर कोणासमोर यायचं नाही, कारण परीचं सौंदर्य एका राजकुमारीला लाजवेल असं असतं. तिचा दुधाळ रंग, सडपातळ बांधा, 5.5 फूट उंची, थोडेसे पिंगळट लांबसडक घनदाट केस, चापेकळीसारखं नाक आणि टपोरे डोळे. अप्रतिम सौंदर्य होतं परीचं. जो कोणी तिला पाहील तो तिच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. अनिताचे 2 जुने ड्रेस मामी देते परीला. हे घाल तू माझ्या अनिताच्या लग्नात म्हणते. परी बिचारी ते ड्रेस घेते आणि एका प्लास्टिकच्या साध्या पिशवीत भरते. अंगावर असलेल्या जुन्या ड्रेसवरती लग्नासाठी घेतलेल्या साहित्याच्या ट्रकमध्ये बसते. कारमध्ये जागा असूनही परीला कारमध्ये नव्हतं घेतलं मामींनी. पोहोचतात सर्व राघवच्या पॅलेसवर. राघवचा पॅलेस पाहून मामा मामीचे डोळे चांगलेच विस्फारतात. खूप सुंदर, अप्रतिम, व्हाईट चकचकीत नुसत्या मार्बलचा होता पॅलेस. समोर पाण्याचे कारंजे आणि रंगीबेरंगी फुलांच्या बागा पॅलेसची आणखीन शोभा वाढवत होत्या. मामी बोलते, अहो खूप श्रीमंत आहेत का हो आपले जावई? मामा, हो खूपच श्रीमंत आहेत ते. टॉप 10च्या बिझनेस लिस्टमध्ये नाव आहे त्यांचं. ते ऐकून मामी खूप खुश होते. अहो माझा तर विश्वासच बसत नाही. एवढ्या मोठ्या पॅलेसमध्ये आपल्या लेकीचं लग्न होणार आहे ते. सर्व खुशीतच आनंदाने कारमधून उतरतात. कथेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.